आणि अजून एक मी उल्लेख करू इच्छितो की जेवढ्याही सरपंच चषकाचा आपण आस्वाद घेतला आणि तो चषक एकमेव व्यक्ती आहे की आर डी त्यांच्या माध्यमातून तो चषक आजवर घडलेला आहे आणि खरोखर दैव सुद्धा मात्र साक्षीदार आहेत आणि म्हणूनच तर जगनशेठ पाटील राकेश पाटील यांना मात्र स्वतःचा डावा समजतायत. राकेशची दिघाडकर आणि या पहिला चेंडू या ठिकाणी स्क्वेअर बॉल व्हाईटच्या स्वरूपात या ठिकाणी सुरुवात केली. गोलंदाज रवी. सौरभ पाटील स्ट्रायकिंग एंडला पाहतो. रिबसचा फटका बाहेर काढलाय. प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू हवे तो थर्डमॅनच्या दिशेने मात्र मिस्टेक घडली गेली. ओहो पंच पहा चेंडू शोधतायत. रिॲक्शन तुम्हाला जर ही भूमिका आवडली असेल तर टाळ्याला हरकत नाही. पण हरी सरांसाठी धुंडो धुंडो रे साजना. सौरभ पाटीलला मात्र जीवनदान ऍक्शन रिप्ले पाहू शकेल या ठिकाणी. चेंडू हवेत आणि आय थिंक प्रांजल पाटील कडून मात्र ती मिस्टेक घडली गेली. बॅकअपसाठी विकी मोगरे त्या ठिकाणी पोहोचले. ओ पुन्हा मॅचची काढा. इथे चुकी होणार नाहीये आणि एसटी रक्षकाने मात्र पकडला. जेल रोशन विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि या ठिकाणी पहिला धक्का लागत असताना जय गावदेव खांडवल संघासाठी. पाटील इज बॅक. दरम्यान किरोलीची ज्येष्ठ समाजसेवक काळरामजी भजागे आणि सोबतीला युवा उद्योजक प्रणय शेठ घरत यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय महेश काळराम बजागे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाला मात्र एअर कूलर या स्पर्धेमध्ये आम्हाला स्पॉन्सरशिप त्याच्याकडून करण्यात आलेली आहे. त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. मनीष बजागे यांचे पिताश्री. जबरदस्त मात्र चेंडूची लेंथ होती अगदी समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती योगेश्वरच्या बॅटमधून सिंगल धाव निघाली आणि संघाने धावसंख्या पुढे जात असताना या ठिकाणी एक गडी बाद 3 पहिल्या पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण अनुभवतोय. 5 षटकाचा सामना. ओ पुन्हा बॅटची कडा. पुन्हा चेंडू त्याला थर्ड मॅनला आणि आता मात्र प्रांजल पाटील कुठल्या प्रमाणात चुकी करत नाहीये. आणि विशेष बाब म्हणजे आपण जर पाहिली जे आपण एअर कूलर उत्कृष्ट गोलंदाजाला का देणार आहोत याचं कारण स्वर्गीय महेश बजागे हे सुद्धा मात्र एक जबरदस्त वेगवान गोलंदाजी करत असताना त्यांना आपण नेहमीच स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे. परंतु काही कारणास्तव त्याचं निधन झालं आणि जरूर त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभावी त्यासाठी मात्र मोलाचं योगदान या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्यांना सुद्धा आपण देऊया या स्पर्धेच्या वतीने भापुढे श्रद्धांजली. हो हो अगदी जबरदस्त ब्लॉक केला या ठिकाणी. चांगली लेंथ रवीनं आतापर्यंत या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. त्याच्या आगेस आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. सुरुवात जरूर त्याने स्क्वेअर चेंडूने केली परंतु त्याच्यानंतर चांगल्या प्रमाणात लाईन मेंटेन केली आणि पाहू शकाल सौरभ आणि योगेश्वर दोघेही मात्र त्याच्या आगेस चाचपटत आहेत. योगेश्वरनं 2 चेंडू त्याच्या आगेस केले फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून निघाली. सौरभ पाटीलने 2 चेंडू त्याच्यासमोर फेस केले 2 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि फलक्यावरती 4 धावा पाहायला मिळत आहेत. हो इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी स्वतःचं संतुलन गमावलं परंतु या ठिकाणी पहा व्हाईट बॉल. आजच्या दिवसातील आपण जर पाहिलं तर या लीग फॉर्मॅटमधील खांडवल संघ तिसरा सामना खेळतोय. योगेश्वर पाटील पहिल्या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये होता परंतु काही कारणास्तव दुसऱ्या सामन्यामध्ये त्याची अनुपस्थिती आणि आता मात्र हा सामना महत्त्वपूर्ण आहे आणि त्या अनुषंगाने पुन्हा मात्र त्याचं संघामध्ये येणं चांगलं आपण म्हणू शकतोय. हो हो परंतु काय स्पेल राहिलाय पॉवर प्लेमध्ये जबरदस्त सुरुवात या ठिकाणी आहे एकविरा स्पोर्ट्स आगे संघाची. हो तुमचा बॅकफुटला गेला आणि आतमध्ये येणारा चेंडू इन स्विंगर लेफ्टी बॅटरसाठी बनवू शकाल आणि सक्सेसफुल षटकाची समाप्ती इथे मात्र पाहिली. फक्त 5 धावा पहिल्या पॉवर प्लेमध्ये खर्च केला योगेश्वर
तर 3 चेंडू फेस केले, 1 धाव त्याच्या बॅटमधून निघाली. सौरभनं 2 चेंडू फेस केले, 2 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि बाद होणारा फलंदाज निखिल जाधव तो शून्यावरती बाद झाला होता. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. टायमर ऑन आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. एकविरा स्पोर्ट्स सांगे संघ 3:22 तुम्ही पहिला चेंडू डिलिव्हरी केलाय, म्हणजे पहिल्या षटकासाठी परफेक्टली तुम्ही 5 मिनिटांचा वेळ इथे खर्च केलेला आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. दुसरा षटक प्रगतीपथावरती सुरू होणार आहे. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि गोलंदाज योगेश शहा हातामध्ये आता चेंडू सोपवलाय. योगेश मोगरे पहिला बॉल स्टँड अँड डिलिव्हर, काय जबरदस्त मात्र या ठिकाणी पिकअप केलाय. चेंडू चला अगदी काव कोडरच्या डोक्यावर 6 धावांचा आणि षटकार. आणि असं एक क्षण वाटलं की आय थिंक मनोज पाटील मूड मध्ये आले होते, परंतु डीजे कल्पेश सिंगनं सॉन्ग बंद केलंय. हरकत नाही, वन्स मोर. परंतु असं वाटतं की एखादी जर विकेट जर प्राप्त केली तर हरी सर जरूर तुम्ही त्यांना इन्व्हाइट करू शकता तुमच्या सोबतीला. परंतु तिथे षटकारानं स्वागत केलं आहे गोलंदाज योगेशचं. डबल फिगरमध्ये आकडा सध्या पाहायला मिळतोय. 11 धावा फलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात सध्या बॅटिंग करत असताना या ठिकाणी जय गावदेव खांडवल संघ नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथम त्यांना इन्व्हाइट केले गेले फलंदाजासाठी. हो, इतर रिबाचा फटका हवेत केलाय आणि पाहू शकाल शॉट बाकूट पॉइंटला. आय थिंक लगभग त्या ठिकाणी सौरभ पाटीलची विकेट धोक्यात होती, परंतु आता या ठिकाणी चेकसाठी ऑफिशियल पंचांनी आता मात्र या ठिकाणी निर्णय टीबी पंचांकडे आता मात्र सोपवलाय. दुसरी गोष्ट, जर चेक करत असताना जर गोलंदाज थ्रो करण्यामध्ये जर आढळला तर मात्र डायरेक्टली 3 रनची पॅनल्टी असेल आणि या स्पर्धेमध्ये त्या गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाहीये. हा शेवटचा आणि फायनल डिसिजन आहे आमच्या आयोजन समितीचा. एक मिनिट तुम्ही इथे थांबा. एक मिनिट थांबा ना, मी या बॉलला वॉर्निंग देतो आणि जर पुन्हा जर एक काम करा, एक मिनिट लाईव्हला बोलवण्यापेक्षा एक काम
आपण आणि खेळायला आपण सुरुवात करतोय. चला पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी एक पहिली वॉर्निंग गोलंदाजाला मात्र इथून दिलेली आहे. आणि जर या ठिकाणी याच्यानंतर जर पुन्हा जर तो प्रयत्न इथे गोलंदाजाने केला तर मात्र 3 धाब्यांची पॅनल्टी आणि या स्पर्धेमध्ये योगेशला गोलंदाजी मात्र करता येऊ शकणार नाही. योगेशलाच नाही तर कुठल्याही गोलंदाजाने चेक करण्याचा प्रयत्न केला तर हाच नियम सर्वांसाठी लागू आहे, याची आपण नोंद घ्या. चला आतापर्यंत या षटकातील 2 चेंडू योगेशने हाताळलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि या चेंडूवरती या सिंगल धाव आपण पाहिली. समोर पुन्हा पाहू शकता ठिकाणी योगेश्वर पाटील आहे, फटका हवेत खेळलाय, संधी आहे आणि ती सुद्धा संधी गमावली. आता मात्र रोशन मोगरे होते चेंडूच्या खाली. पहा पंच सांगतायत चेंडू गेला कुठे गेला कुठे आणि शेवटच्या चेंडूला मात्र धडीला दान झालंय. आज किरोलीचे ज्येष्ठ समाजसेवक कारोमजी बजाके काका आपलं वेळेत वेळ काढून या स्पर्धेमध्ये जरूर त्याची उपस्थिती पाहायला मिळाली. त्याचं करूया आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. फलकावरती 13 धावा लागल्या गेल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आपण सध्या पाहतोय. जो जिंकेल तो मात्र क्वार्टर फायनलमध्ये थेट प्रवेश करणार आहे. हो अगदी या कव्हर पाहिजे डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाही, आउटफील्ड फास्ट आणि चेंडू वेगानं चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. रेस पहा चेंडू पुढे आणि क्षेत्ररक्षक 2-2 अगदी चेंडूचा पाठलाग करत होते, परंतु दोघांना चेंडू बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला आणि मात्र या चौकाराच्या साईडने 17 धाबा फलकावरती लागल्या. सुरुवात पाहिली तर या ठिकाणी जय गावदेव स्पोर्ट खानवल संघाची संत झाली होती, परंतु या षटकामध्ये धाबा चांगल्या प्रमाणे येत आहेत. एक षटकार आला, एक चौकार आला, 2 दुहेरी आणि त्याच्यानंतर पाहू शकेल पुन्हा रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न सौरभ पाटीलने केलाय. पुन्हा मिस्टेक केली गेली आणि चेंडू सरळ सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बादची कडा हे सांगत असताना पंच चौकार. जरी आपण जर पाहिली तर लेगस्टिकच्या खूपच बाहेर होते आणि अखेर बॅटची सुद्धा कडा मात्र तिथे आपण पाहिली. या 4 धावा सौरभच्या खात्यामध्ये मात्र ऍड केल्या जातील आणि लागोपाठचा दुसरा चौकार आला योगेश मोगरेच्या अगेन्स्ट. म्हणजे आतापर्यंत 16 धावा त्यांनी खर्च केल्या आणि या षटकातील अजूनही एक लिगल बॉल शिल्लक आहे. हो त्याच्यावरती सुद्धा मात्र जबरदस्त फटका, अगदी स्वीप केला आणि चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यांतरण. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार. पण पहिल्या षटकामध्ये आय थिंक आपण जर पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा खर्च रवी पाटीलने केल्या होत्या आणि या षटकाचा विचार केला तर तब्बल योगेश मोगरेने 20 धावा खर्च केल्या. भरपूर मागडा षटक आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा फलकावरती लागल्या गेल्या. एका गड्याच्या मोबदल्यात 25 धाबाची दोघांमध्ये पार्टनरशिप आतापर्यंत या ठिकाणी जोडली गेली, कारण निखिल जाधव जर पाहिलं तर या मॅचमध्ये शून्यावरती बाद झाला होता. आणि तिसऱ्या षटकाला तर सुरुवात करतोय गोलंदाज राज मोगरे. प्रत्येकी 5 षटकांचा सामना. या स्पर्धेतील तिसरा दिवसाचा खेळ सध्या आपण इथे अनुभवतोय. जबरदस्त मात्र मॅचेस या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि खास करून हाय स्कोरिंग मॅचेस जास्त अनुषंगाने आपण पाहिल्या आहे स्पर्धेमध्ये. आणि तसं जर पाहिलं तर हा क्रीडांगण अगदी हाय स्कोरिंगच आहे. तुम्ही स्पर्धा कुठल्याही मंथमध्ये ठेवा किंवा कुठल्या वीकमध्ये ठेवा, तुम्हाला या क्रीडांगणावरती
मोठे फटके मात्र जास्त संख्येने पाहायला मिळत असतात. टायमर ऑन आहे, याची सुद्धा मात्र आपण नोंदणी घ्यायची आहे. राज मोगरे इथे मात्र ज्या धाबा योगेशने खर्च केलेल्या आहेत त्या धाबा मात्र इथे तो रिकव्हर करण्याचा प्रयत्न करेल का, परंतु दोघे आता मात्र पूर्णपणे सेट झालेले आहेत. जास्त वेळ खेळपट्टीवरती दोघांनी काढलाय आणि त्याचा मात्र फायदा दोघांना निश्चितपणे मिळणार आहे. उंची फटक्याला जास्त आणि अंतर सुद्धा चांगला प्राप्त केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. वा, आणि तसं जर पाहिलं अजय तर या खेळपट्टीचं या क्रीडांगणाचं आणि योगेश्वर पाटीलचं चांगलं जुळं नातं आहे. कोण विसरेल लागोपाठच्या 3 इनिंग मध्ये 350 याच खेळपट्टीवरती याच क्रीडांगणावरती याच फलंदाजाने साजऱ्या केल्या होत्या आपल्या आयुष्यातील. हो, प्ले केलाय, मनगडी फटक्याचा वापर केला, चेंडू पुन्हा चला लॉंग ऑन वरती, सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगल वरती दोघेही आता मात्र समाधानी राहत आहेत. आणि ज्याप्रमाणे पंच मात्र या ठिकाणी ठुमक्यावरती ठुमका लगावतात त्यासाठी RD धाब्याचे मालक रोशन शेठ दिघाडकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. चला आपण नेहमीच त्यांच्या धाब्यावरती चविष्ट रोजकर तंदुरी घेत असतो आणि त्याच्या अनुषंगाने मात्र त्यांचा आता जो अकाउंट आहे तो आता ओपन झालेला आहे आणि उद्या तर सर्व ऑफिशियलसाठी त्यांच्याकडून मात्र मेजवानी आहे. 32 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. रिबाचा फटका बाहेर काढलाय आणि पाहतो की त्यामध्ये कुठल्याही प्रमाणात चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाहीये. पाहुण्यांचं पावसाळ्या ठिकाणी शुभागमन होतोय. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी भरपूर संख्येने मान्यवर आणि दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी माजी सरपंच त्याचप्रमाणे जिल्हा परिषद ठाण्याचे माजी सदस्य आदरणीय सर्वांचे व्यक्तिमत्व भगवानजी केणे साहेबांचा आता मात्र या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. काही वेळापूर्वी भगवानजी पाटील साहेबांनी स्पर्धेला भेट देऊन ते निघून गेले आणि आता मात्र भगवानजी केणे साहेब भावले गावातील प्रसिद्ध उद्योजक यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होतोय. वेलकम, सुस्वागतम. मी नेहमीच उल्लेख करत असतो या व्यक्तीबद्दल की या आपल्या विभागामध्ये कार्य कोणतं असू द्या त्या कार्यामध्ये जाणारी ही पहिली व्यक्ती अर्थात भगवानजी केणे साहेब. आणि नेहमीच ते बिझी असतात, तुम्ही कधीही पहा. वेलकम, सुस्वागतम. ऑन स्क्रीन होती पाहू शकाल संपूर्ण आमच्या आयोजन समितीचे मेंबर सराकीचे दिगाडकर साहेब आणि ते मात्र जबरदस्त वापसी राज मोगरीच्या वतीने आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि त्याच्यानंतर जबरदस्त टप्पा त्याने पेक केलाय. धावसंख्या स्थिर आहे 32 धावा फलक्यावरती आणि जर याच धाव गतीने जर धावा येत राहिल्या तर आय थिंक कदाचित आपल्याला 60 किंवा त्यापेक्षा अधिक धावा फलक्यावरती पाहायला मिळतील. परंतु ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल भगवानजी केणे साहेबांना आणि या स्पर्धेचे या जनक या स्पर्धेचे केंद्रबिंदू माजी उपसरपंच राकेशजी दिघाडकर. हो, बैठक शॉट, जबरदस्त कनेक्शन आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हो हो, चौकार. ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, ओ काले कुर्ते वाली तेरा नाम तो बता, नाम तो बता, तेरा नाम तो बता, तेरा नाम तो बता. ओए होए होए होए. वाह हॅरी सर, जर तुमचा हा डान्स जर चंकी पांडे आणि गोविंदाने जर पाहिलं तर जरूर तुम्हाला मात्र इन्व्हिटेशन मात्र मिळू शकतोय. परंतु हा फटका पहा, एक गुटका मात्र टेकवला जमिनीवरती आणि चिडूला डिपॉझिट केलाय बाउंड्री लाईनच्या अगदी दिशेनं. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. 36 धाबा 36, लॉस ऑफ 1 विकेट्स आणि 36 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहतोय. 25 वरती खेळतो सौरभ पाटील आणि योगेश्वर पाटील खेळतोय 9 या धावसंख्येवरती आणि अजूनही जोशी ब्रदरचं येणं बाकी आहे. म्हणजे असं वाटतं की धावसंख्या आता मात्र जरूर वेगाने पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. मागच्या मॅचमध्ये या धनेश कुक्षेच्या अगेन्स्ट या संघाने 79 धावा जोडल्या तर 5 षटकामध्ये. ओ रिबसचा फटका सातत्याने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता सौरभ पाटीलच्या वतीनं,
परंतु त्या फटक्यामध्ये तो अपयशी राहिला, परंतु इथे यशस्वी झालाय आणि आला त्याच्या बॅटमधून चौकार. प्रेक्षकांचं मनोरंजन आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. थर्ड बॅनला जरूर प्रांजल आय थिंक मनोज पाटील होते आणि त्यांना मात्र चेंडू बीट करून अगदी वेगाने निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा फलक्यावरती. तर आपण जाऊया व्यासपीठाकडे. काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. ज्यांचं नुकतंच या स्पर्धेमध्ये शुभागमन झालेलं आहे त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. चांगलं योगदान या स्पर्धेसाठी सन्माननीय भगवानजी केडे साहेबांना विनंती असेल की आपण साहेब स्वागत कक्षामध्ये आपण यायचं आहे. हा सन्मान किरवलीकरांचा असेल, हा सन्मान आरडी किरवली संघाचा असेल आणि हा सन्मान या स्पर्धेचे आधारस्तंभ राकेशजी दिघाडकर उर्फ आरडी यांचा सन्मान असेल. आणि आपण सन्मानित करतोय भगवानजी केडे साहेबांना. सोबतीला सोनू आता जॉईन होत आहेत. उमदार माझी शाल पुष्प या स्पर्धेवर म्हणून त्यांना आपण मोमेंटो देऊन सन्मानित करतोय. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. चौथ्या षटकात सुरुवात करतोय. हो, पिकअप शॉट, जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू चालला वाडिश लॉंग ऑनच्या पलीकडे. वाह वाह, तुम्हाला हे नृत्य जर आवडलं असेल तर एकदा हॅरी सरासरी टाळ्या वाला हरकत नाही मित्रांनो, कारण तुमच्याकडून मात्र हीच अपेक्षा आहे. टाळ्यांमध्ये कुठल्या प्रमाणे कंजूसी करू नका. तुमचं मनोरंजन आज दिवसभर होणारच आहे. आणि मनोरंजन फलंदाज योगेश्वर पाटील सुद्धा करणार आहे. सलगचा हा दुसरा सिक्सर. आणि पंच हरी सरांसाठी भगवानजी केणे साहेबांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि आरडी धाब्याचे मालक रोशनजी दिघाडकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आता फक्त तुम्ही रेडी राहा. डीजे कल्पेश किंग, विकी मोगरे जसा आला धाबांचा अगदी या ठिकाणी पाऊस पाडला गेला. बॅक टू बॅक 2 सिक्सर त्याच्या अगेन्स्ट. हो, इथे चेंडू खाली राहिलाय आणि त्यामुळे पाहतो की फलंदाज जोगेश्वर मात्र बीट झालाय. 52 धावा फलकावरती 52. 9 चेंडू तरी फेस केले. 21 धावसंख्येवरती तो खेळतो आणि सौरभच्या बॅटमधून निघाला 29. म्हणजे दोघांचा आपण जर विचार करतो दोघांनी 50 धावा या ठिकाणी आतापर्यंत जोडलेल्या आहेत. हो, कडक शॉट ऑन द राईट. चेंडू त्याला अगदी लॉंग अपला. चांगलं क्षेत्ररक्षक सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि सीमरशीच्या आतमध्ये चांगला क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला पिंटू पाटीलच्या वतीने पाहायला मिळतोय. जशी आमची एक सीमारेषा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्रेपन्न धाबा. अजूनही पाहिलं या इनिंगचा विचार आपण केला तर अजूनही 8 चेंडूचा खेळ इकडे बाकी आहे. म्हणजे 65 किंवा 70 धाबांचा मात्र या ठिकाणी कदाचित आकडा मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल जर याच करंट रन रेटने जर धाबा येत राहिल्या तर. हो, रिव्हर्सचा फटका, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार.
केणी साहेब अजूनही थोडा तुम्ही जर थांबले तर अजूनही तुमचं मनोरंजन होणार, परंतु साहेबांकडे वेळ नाहीये, हरकत नाहीये. चला, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि या स्पर्धेसाठी आपण चांगलं योगदान आयोजकांनी दिलेलं आहे त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. हो, दुहेरीचा प्रयत्न होतो, थोडंसं हेजिटेशन आणि शेवटच्या मोमेंटला मात्र पाहू शकाल डायरेक्ट हिट. हो, डायरेक्ट हिट आणि फलंदाज त्याकडे सौरव पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद. इतर क्रिकेट तर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 15च्या गतीने आतापर्यंत धावा इथे जे आपल्याला पाहायला मिळतात फलक्यावरती 60 धावा. आणि केणी साहेब आता मात्र आमच्यापासून रजा घेत आहेत. बहुमूल्य वेळ त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी या खर्च केलाय, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि कदाचित ते उद्या सुद्धा येऊ शकतील, कारण त्यांनी सांगितलं की आम्ही पुन्हा येऊ. शेवटचं षटक आणि गोलंदाज दीपेश आता मात्र या ठिकाणी आपली संघाची जबाबदारी स्वीकारतोय. परंतु काय टेलिकास्ट आपण पाहिल्या स्पर्धेमध्ये MB लाईव्हच्या वतीनं जबरदस्त. आय थिंक सेल्यूट आहे सर्वांना. प्रॉपर स्कोरिंग, प्रॉपर व्ह्यूज, हो फुल टॉस, परंतु या ठिकाणी पाहू शकाल प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. आणि बॉल टू बॉल अपडेट्स हे फार कमी आपण एखाद्या वाहिनीकडून मात्र अपेक्षा करत असतो, परंतु हे सर्व कार्य निवृत्ती बजागे आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी या स्पर्धेमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. आणि MB लाईव्हची फार प्रशंसा या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. ऑपरेटर आमच्या सोबतीला मिस्टर हर्षद सोबतीला आहेत. खरोखर त्यांचं सुद्धा चांगलं कार्य आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती सिंगल दीपेशने खर्च केली. स्ट्रायकिंगला जयेश आलाय, ज्या जयेशनं धनेश श्रीमान कुकच्या संघासमोर जबरदस्त मात्र खेळ साकारला होता. आणि इथे सुद्धा मात्र तीच अपेक्षा आहे, पण तिथे फटका टायमिंग प्रॉपर नाहीये. भरपूर उंच गेला स्वतः गोलंदाज दीपेश. चेंडू खाली गिरकी घेतोय आणि गिरकी घेत असताना चेंडू धडीला दान झालाय आणि तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. पंच पहा अजूनही मात्र अगदी आकाशाकडे पाहतायत, परंतु सर चेंडू खाली पडलाय, त्यांना दिसला नाहीये. एवढा उंच चेंडू गेला होता. 63 धाबा. आजच्या दिवसातील हा सेकंड लास्ट मॅच. यानंतर तुम्हाला क्वार्टर फायनलची लढत पाहायला मिळणार आहे. चौदरपाडा संघ आपण रेडी राहायचंय. ओ कडक शॉट खेचून मारलाय. आज जयेश रुकने वालों में से नहीं है. ठोकला सिक्सर मिड विकेटच्या पलीकडे. हो 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 बॅटची कडा होती आणि तिकडे मात्र मिस्टेक. रोशन मोगरेचा आपण जर विचार केला तर एष्टांच्या पाठीमागे आज दिवसभर साचपडलाय. आणि आता मात्र पाहू शकाल आय थिंक कदाचित ही 5वी झेल त्यांनी ड्रॉप एष्टांच्या पाठीमागे केलेली आहे असंच म्हणावं लागेल. त्यामध्ये सर्वात मोठी चुकी आदित्यची झेल, तो अजूनही विसरला नसेल. क्रिकेटचा केलाय 70 धावा फलकावरती लागल्या गेल्या, परंतु हे जे या चुका तुम्ही करतायत त्या तुम्हाला लवकरात लवकर मात्र या ठिकाणी विसरावा लागतील, कारण तुम्हाला यानंतर अजून फलंदाजी करायची आहे, धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र चांगल्या चेंडूच्या हाताळणी पडल्यानंतर चेंडू मात्र खाली राहिला. ओहो, गुगली करण्याचा प्रयत्न इथे मात्र दीपेशच्या वतीने केला गेलाय आणि त्याच गुगलीवरती या ठिकाणी योगेश्वर पाटील पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतोय. परंतु फलकामध्ये आकडा चांगल्या प्रमाणे उभा राहिला 70 धाबा. आणि शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आणि त्याच्यावरती फुलटोल
वसूल केला सिक्सर. फटका हाताने अगदी मिडल केलाय त्यावेळी मात्र अगदी स्टँडच्या क्लोज तो होता आणि या चेंडू आय थिंक डीप मध्ये येत होता. एक योग्य निर्णय आणि चांगला स्ट्रोक मात्र या ठिकाणी योगेश्वरच्या बॅटमधून बाहेर निघालाय. 6 धावांसाठी जबरदस्त मात्र खेळ योगेश्वर पाटीलचा आपण पाहिलाय. 13 चेंडू त्याने फेस केले आणि 13 चेंडूवरती 29 धाबाचं त्याने योगदान दिलं. जयेश जोशीने 3 चेंडू फेस केले. 3 चेंडूमध्ये 9 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि या सुरुवात आपण जर पाहिलं सौरभ पाटीलने केली होती. सर्वाधिक धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. 36 धाबाची त्यांनी तुफानी केली साकारली आणि मात्र क्वार्टर फायनलमध्ये संघ कोणता प्रवेश करणार हे आता मात्र ऐकवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत. किरोली गावातीलच सुपुत्र आणि याच गावातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आजवर महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन सुद्धा मात्र आपल्या आवाजानं सर्व क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा हा आवाज आमचे मित्र अजय गिरत आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत. वेलकम अजय गिरत इन द कॉमेंट्री बॉक्स. आहोत काका आपण काळूरामजी बजागे ते किरवलीचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत आणि त्यांचं सुद्धा आम्हाला स्पर्धेमध्ये चांगला योगदान लाभलेलं आहे. मी सोनू शेठ दिघाडकर यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण काळूरामजी बजागे काकांना सन्मानित करावं. आज सोनू यांच्या डोळ्यांवरती पहा अगदी ब्रँडेड सनग्लास आणि त्यांची सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगली मेहनत आपण पाहिली. राखीचे दिगाडकर यांच्या सोबतीला दिवस रात्र तेही सुद्धा मात्र चांगली मेहनत करतायत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण किरोलीचे ज्येष्ठ समाजसेवक काळूरामजी बजागे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आणि जाऊया आता मात्र आपण मॅचच्या दिशेनं. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच रेश्मा मयेकर. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सरपंच चषक 2026 मध्ये मानाची सन्मानाची अभिमानाची ही किरवली गावाची स्पर्धा आणि आमने लोणार क्रिकेटचा हा महासंग्राम. डावाला सुरुवात 77चा चेस. पहिल्याच बॉलवर मोठा फटका. मिसटाईम आहे परंतु इनफिल्डला क्लिअर केलंय आणि बॉल चाललाय स्वीपर कव्हरला. फिल्डर पोहोचतायत तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्याची संधी होती फलंदाज रोशनकडे. इंटेन्शन क्लिअर करत असताना पहिल्याच बॉलवर फलंदाज रोशन मोगरे
त्याच्या समवेत राजला आपण बघतोय. रोशन, राज, रवी, आर 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 अशी फलंदाजी आहे. आता तशी कामगिरी देखील करावी लागणार आहे. 77 धावा, मोठं टार्गेट चेस करायचं आहे गोलंदाज जयेश. अहो यावेळेला जबरदस्त फटका स्लॅश केलाय पॉइंटच्या डोक्यावरून, बॉल सीमा पार, चौकार. क्रॅकिंग फटका होता हा. खाली ठेवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. इनफिल्डला क्लिअर केलं, अचूक टायमिंग आणि 4 धावा. पहिला चौकार आलाय रोशनच्या बॅट मधून. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. हो यावेळेला फार दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग चुकलंय. ऑफ साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅक टू द बॉलर बॉल गेलाय. निर्धाव बॉल. 15 पेक्षाही अधिकची सरासरी प्रतिषटक गाठायचे क्षमता आहे. चांगला फटका आहे, परंतु समोर फिल्डर मिड ऑफला डायरेक्ट हिट आणि परतावा लागेल फलंदाजाला. आणि बघा पंचांचा अद्भुत इशारा, फलंदाज बाद. साठी चांगला राहिलेला नाही. निष्ठ्यांच्या पाठीमागे देखील भरपूर चुका आपल्याला पाहायला मिळाल्या आणि बॅटिंगमध्ये देखील विशेष काही योगदान त्याला आपल्या टीमला देता आलेलं नाहीये. 6 धावांवर पहिला धक्का बसलाय आणि आता बाहुबली मनोज पाटील मैदानामध्ये. या खेळाडूवर आता सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या असतील, कारण हा एक असा फलंदाज आहे जो एक हाती देखील सामना जिंकून देण्याची धमक ठेवतो. परंतु खेळपट्टीवर थांबावं लागणार आहे. स्ट्रायकिंग एंडला राज. खूप जास्त धोका पत्करला फलंदाजाने. रोशन बाद झालाय. स्ट्रेट बॅटनं ड्राईव्ह केलाय. हो पंचांची कलाबाजी पाहायला मिळाली, स्वतःला वाचवलं. आणि काय फ्लेक्झिबल बॉडी आहे त्यांची. कडक फटका होता, परंतु एकच धाव मिळताना दिसते. अंपायर हॅरी कुछ भी कर सकते हैं. धावसंख्या 7. मोठ्या फटक्यांमध्ये डील करावं लागणार आहे फलंदाजांना. स्ट्रायकिंग एंडला मनोज. जयेश ओव्हर द विकेट. हो अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय, परंतु पंचांचा हा वाईड बॉलचा इशारा. येस इट इज अ वाईड. चांगली गोलंदाजी खरं तर या पहिल्या षटकामध्ये. एक चौकार जरूर आलाय, मागचा बॉल वाईड आहे, पण ओव्हरऑल चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय. जास्त धावा खर्च केलेल्या नाहीत, परंतु षटक समाप्त झालेले नाही. शेवटचा बॉल बाकी आहे. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय जयेश. यावेळेला ओहो हो अफलातून ड्राईव्ह, क्रॅकिंग शॉट. बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. वालाच नाही तर सगळेच तुमची वाट बघतायत. अंपायर हॅरी. प्रतीक्षा असते की कधी पंच हॅरी मैदानामध्ये येतील आणि मनोरंजन करतील. आणि आता ही मनोरंजनाची वारी प्रेक्षकांसाठी मैदानामध्ये. स्कोर 12 धावा. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक प्रेक्षणीय फटका मनोज पाटीलच्या बॅटमधून. चौकारानं त्याने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. पहिलं षटक समाप्त झालंय. 12 आलेले आहेत. उर्वरित 4 ओव्हर्समध्ये 65 धावांची आवश्यकता. डू ऑर डाय मॅच आहे. जिंकणारा संघ हा क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. त्यामुळेच शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघांकडून जरूर पाहायला मिळतील. बॅटिंग लाजवाब राहिली या मॅच मध्ये जय गावदेव खांडवळ संघाची. 36 धावांची जबरदस्त इनिंग्स सलामीवीर सौरभने साकारली. निखिल शून्यावर बाद झाला होता.
आणि 2 धावांवरच पहिली विकेट गेली होती, परंतु निखिल बाद झाल्यानंतर सौरभ आणि योगेश्वर यांच्या दरम्यान एक मोठी 50+ पार्टनरशिप पाहायला मिळाली. त्यामुळेच 76 धावांपर्यंत मजल मारली. योगेश्वरच्या 29 धावा पाहायला मिळाल्या. नवीन षटकाला सुरुवात. थोडासा स्लोवर बॉल फलंदाजाला पिक करता आलेला नाहीये. राजला देखील चांगले फटके खेळावे लागतील. फक्त एक मनोजवर अवलंबून राहून चालणार नाहीये. दोन्हीकडून आक्रमण होणं गरजेचं आहे. गोलंदाज निखिलला आपण बघतो या दुसऱ्या षटकामध्ये. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. ओ बॉल मागे हवेत आहे. शॉर्ट थर्ड मॅनला सहज सोपा झेल. फलंदाज फेल. राजच्या रूपात दोन्ही सलामीवीर स्वस्तात तंबूत परतलेत. काहीशी निराशाजनक सुरुवात. 77 धावांचा पाठलाग करत असताना आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाची 12-2. खेळपट्टीवर स्थिर स्थावर होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. फक्त एखाद दुसरा मोठा फटका खेळून चालणार नाहीये. एक मोठी पार्टनरशिप हवी आहे. ज्या प्रकारची पार्टनरशिप सौरभ आणि योगेश्वरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली होती खांडवळ संघाकडून, तशी पार्टनरशिप पाहिजे. क्षमतेनुसार कामगिरी होणं गरजेचं आहे. क्षमता असून फक्त होत नसतं. जी प्रतिभा आहे खेळाडूंच्या मध्ये, ती प्रतिभा त्यांना सिद्ध करावी लागणार आहे. नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावर आशिष, यंगस्टर आहे. मनोजला येथे जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. गोलंदाज निखिल. ओ चांगला फटका. फेकलाय बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. करावी लागणार आहे, परंतु काय फटका आहे. थोडासा शॉर्ट बॉल होता. लवकर पिक करत असताना पुल केलाय. खूप चांगलं टायमिंग. परफेक्ट शॉट होता हा. लवकर लेंथ पिक करत असताना, थोडंसं स्विवल करत असताना 6 धावा. या वेळेला चेंज ऑफ पेस, परंतु दिशा देखील भरकटली गेली आहे. व्हाईट बॉल. ओहो 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 हो हो, क्या बात है. एक वेगळीच शैली निर्माण केलेली आहे, तयार केलेली आहे पंच हॅरी यांनी. रॉक अँड रोल अंपायर. ओ स्विच इट. अद्भुत फटका आहे. अफलातून षटकार. कमाल है. बल्लेबाज भी कुछ कम नहीं है और अंपायर भी कुछ कम नहीं है. उल्टा शॉट यदि आप खेल सकते हो तो मैं उल्टा इशारा भी कर सकता हूँ. वही देखने को मिला. और क्या अद्भुत शॉट है. डीप पॉइंट के बाहर सीधे जो कैमरामैन है वहां पर उनको सलामी देती हुई गेंद. ये दूसरा सिक्सर. स्कोर उछलता हुआ 25 रन 2 विकेटों के नुकसान पर. और इसी की दरकार है. सांगे टीम को इसी तरह की बल्लेबाजी करनी होगी. मैच को जीतने के लिए लगातार आक्रामक शॉट्स खेलने पड़ेंगे. शुरुआत अच्छी की है आशीष ने. क्या इसको लंबा लेकर जा सकते हैं, ये देखने वाली बात है. इस बार तेज गेंद बीट किया जरूर है. पीछे फील्डर मौजूद है. चेक करना चाहते हैं अंपायर, क्या बल्ले को लगी है या फिर स्टंप को लगकर गई है या फिर बल्लेबाज के ट्राउजर को छूकर गई है. सब कुछ देखा जाएगा. ऑफ स्टंप के काफी बाहर निकल गए थे बल्लेबाज.
और गेंद लेग स्टंप के काफी करीब तो है, क्या ये स्टंप्स को लेग स्टंप को क्या छूकर गई है, ये देखने वाली बात है। जी नहीं, टीवी अंपायर बताते हुए कि कोई संपर्क नहीं है गेंद और स्टंप के बीच में, तो ये वाइड है। यस, क्या पोज है। कांतारा, अरे सर बहुत कुछ देखते रहते हैं और फिर वो लेकर आते हैं मैदान में। 26 for 2, मैच में रोमांच बढ़ रहा है। 51 रन और चाहिए। इस बार मिस टाइम कर बैठे हैं, लेकिन नो मैंस लैंड में 3-3 खिलाड़ी वहां पर गेंद की तरफ दौड़ लगाते हुए हल्का सा मिसफील्ड डीप में और 2 रन कंप्लीट। उम्मीदें जगा दी है आशीष ने, आते ही जिस तरह से तूफानी अंदाज में उन्होंने खेलना शुरू कर दिया है, बहुत ही बढ़िया। 3 गेंदों में 14 पर बैटिंग करते हुए मनोज ने 1 गेंद खेली है, 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 28 रन 2 विकेटों के नुकसान पर, और ये ओवर काफी महंगा। अभी तक 16 रन खर्च किए हैं 5 गेंदों पर निखिल ने। शुरुआत अच्छी थी उनकी, पहली गेंद डॉट थी, उसके बाद विकेट चटकाया था उन्होंने, लेकिन आशीष ने आते ही आक्रमण कर दिया उनके ऊपर। वापसी करने का प्रयास करते हुए निखिल, इस बार बढ़िया गेंद, यू मिस आई हिट, क्लीन बोल्ड कर दिया बैट्समैन को। सटीक गेंद, फुल एंड स्ट्रेट, फास्ट एंड फ्यूरियस, विकेटों का फर्नीचर बिखरती हुई गेंद, और आशीष के पारी पर लगता हुआ पूर्ण विराम। तीसरा झटका आशीष के रूप में आई एकवीरा सांगे टीम को। 2 ओवर की समाप्ति 28 पर 3। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला 28 धावा, आणि सरपंच चषक आता अंतिम चरणामध्ये, आणि दरम्यान आपण या ठिकाणी पाहत आहोत ही रॉयल एंट्री, भिवंडीचे खरं तर लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते सन्मान्य सुजित तात्याशेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, आणि जरूर आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो शेठ पाटील साहेबांच्या या ठिकाणी रॉयल एंट्री। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सहर्ष सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम। आज चेहरा तुम्ही पाहतायत ऑन स्क्रीन सन्मान्य सुजित तात्याशेठ पाटील, लकडी तोड गेंदबाज, भिवंडी एक्सप्रेस या नावानं अनेक वर्ष ज्यांनी कारकीर्द आपली गाजवली, आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून ते सामन्याचा आनंद घेताना। जी हाँ, बहुत बड़ी मौजूदगी, कालेर के दिलेर हमारे बीच में उपस्थित हो चुके हैं। सुजीत पाटिल साहब अर्थात तात्या सेठ, आपका बहुत बहुत स्वागत है सरपंच कप 2026 में। 2 ओवर की समाप्ति पर रन संख्या 28 और बचे हुए 3 ओवर्स में 49 रनों की जरूरत है आई एकवीरा सांगे टीम को मैच जीतने के लिए। पिछले ओवर की अंतिम गेंद पर विकेट प्राप्त किया निखिल ने, 2 विकेट चटकाए उस ओवर में, और अब गेंदबाजी के लिए तीसरे ओवर में तैयार होते हुए जितेश। नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचे हैं विक्की मोगरे, कैप्टन। स्ट्राइक मनोज के पास। कहीं ना कहीं ये मैच अब यहां से शायद खांडवल बनाम मनोज पाटिल भी हो सकता है, क्योंकि मनोज काफी तूफानी अंदाज में बैटिंग करने के लिए जाने जाते हैं, और मनोज अच्छे फॉर्म में भी है इस सीजन में। ओ अच्छी गेंद, थोड़ी सी डिप होकर आई, रफ्तार में हल्का सा परिवर्तन था, उसको परख नहीं पाए मनोज, पूरी तरह से बीट हुए। सरपंच कप 2026 सावरदेव प्रीमियर लीग इतिहास रचा गया है किरवली में और आमने लोनार परिसर में, क्योंकि आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन के अंतर्गत इस तरह का ये पहला टूर्नामेंट है जो लीग फॉर्मेट में खेला जा रहा है। लॉफ्ट किया, लॉन्ग ऑफ पर फील्डर, उसके ऊपर से मैक्सिमम,
की है यारी निभा ओके यार तात्या शेठ. आणि तात्या शेठच्या काळामध्ये असं प्रकारचं काही पंच वगैरे नसायचे. परंतु हा सध्याचा युग आहे तात्या शेठ. कधी काय घडेल, कोणता पंच कधी काय करेल, कोणता खेळाडू कधी काय करेल आणि कोणता आयोजक कधी काय करेल याची मात्र आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. जब भी आरडी साहब का टूर्नामेंट होता है तो तात्या सेठ जरूर उपस्थित रहते हैं. आणि याची पाठीमागचा म्हणजे एक कारण सुद्धा आहे. कारण ती स्पर्धा जगनशेठ पाटील साहेबांची नावाने आपण पाहत असतो. सरपंच चषकाच्या नावानं आपण ही स्पर्धा नेहमीच कव्हर करत असतो. जी हाँ, बिल्कुल सही कहा आपने. सिक्सर आ चुका है मनोज के बैट से. इस बार आगे निकले मिस टाइम. विकेट कीपर गेंद के नीचे. ओ बहुत बड़ा मोमेंट इस मैच में. कैच ड्रॉप. क्या ये टर्निंग पॉइंट साबित हो सकता है? हो सकता है अजय. और ये देखिए ये क्या हो रहा है. वो बता रहे हैं कि क्या हुआ इस गेंद पर. वाह, म्हणजे तात्याशेठची एंट्री लेट झाली परंतु थेट झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण हे दृश्य पाहायला त्यांना मात्र मिळाले. मनोरंजन का सही मायनों में भंडार है ये टूर्नामेंट. क्योंकि राकेश दिगाड़कर ने व्यवस्था भी वैसी की है. हैरी को बुलाया है. अच्छी अच्छी टीमें खेल रही है, अच्छे अच्छे खिलाड़ी खेल रहे हैं और आयोजन नियोजन लाजवाब. 35 धाबा लागल्या गेल्या. लक्ष्य पाहिलं 77 धाबांचं आहे. 3 गडी आतापर्यंत गमावले सांगे संघाने. हो कमजोर गेंद, फायदा नहीं उठा पाए. फील्डर थोड़े स्ट्रगल कर रहे वहां पर गेंद को फील करने के लिए. एक ही रन हालांकि. लेग बाइज का इशारा, अद्भुत इशारा अंपायर द्वारा. हरी सर, इथून हॉस्पिटल खूपच दूर आहे, थोडीशी आपण काळजी घ्या. 41 रन अभी भी चाहिए. मात्र 14 गेंदे शेष है. हे 2 चेंडू अजय फार निर्णायक राहणार आहेत सांगे संघाच्या दृष्टिकोनातून. बड़े स्ट्रोक्स की जरूरत है. गति परिवर्तन इस बार आड़े बैट से घसीटा है. कुछ खास टाइमिंग नहीं. बहुत अच्छी गेंदबाजी. पिछली गेंद थोड़ी सी कमजोर थी, फुल टॉस, उसका फायदा बल्लेबाज नहीं उठा पाए थे. लेकिन ये अच्छी स्लोअर डिलीवरी. एक ही रन. आणि खरोखरच तात्याशेठ यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्ससाठी चांगला सहयोग प्राप्त झालेला आहे. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये जिथे जिथे एक तात्याशेठ जात असतात तिथे ते मात्र समालोचकांचं जरूर ते भरभरून कौतुक करत असतात. खऱ्या अर्थानं क्रिकेटचे ते लवर आहेत. ऑनसेला टर्न करण्याचा प्रयत्न, चेंडू चाला अगदी जमीनच्या मार्गानं स्क्वेअर लेगचा फिल्डर अगदी निखिल चेंडूवरती वेगानं झपाट्याने पोहोचला. तोपर्यंत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी हाँ, इसीलिए तो तात्या सेठ को कालेर का दिलेर कहा जाता है. थैंक यू सो मच साहब. 3 ओवर के समाप्ति पर 38 रन, 3 विकेटों के नुकसान पर बड़ी चुनौती 77 रनों का पीछा कर रही है आई एकवीरा सांगे टीम. आज पहला मैच सांगे टीम ने जीता था, लेकिन दूसरे मैच में कहीं ना कहीं वो खेल थोड़ा सा नदारद रहा. हालांकि इतना भी बुरा नहीं खेले थे, लेकिन मैच हार गए. यहाँ से 39 रन चाहिए, मात्र 12 गेंदे शेष. इथून सुद्धा अजय भारत आपण जर विचार जर केला तर मात्र 39 धाबा होऊ शकतात. फक्त तुमचा स्वतःवरती विश्वास पाहिजे. स्वतःची तुम्ही जर जिद्दीने चिकाने जर खेळले तर मात्र इथून तुम्ही या धाबा करू शकता. जसा स्वतःवरती विश्वास तात्याशेठ साहेबांचा आहे. नेहमीच कुठलाही कार्य जर त्यांनी हाती घेतलं तर स्वतःच्या स्वबलावरती पूर्ण करण्याची हिंमत त्यांच्याकडे असते. आणि ती हिंमत आता मात्र इथून या ठिकाणी सांगे संघाच्या फलंदाजांना मात्र करून दाखवावी लागेल. ये विश्वास बहुत बड़ी चीज है योगी. कहते हैं कि शक्ति से बड़ी भक्ति और भक्ति से बड़ी श्रद्धा, अर्थात विश्वास, आत्मविश्वास यदि आपके पास है तो आप दुनिया जीत सकते हो. चलिए स्पीड अप करें प्लीज खेल को. खिलाड़ियों से रिक्वेस्ट है ज्यादा वक्त बर्बाद ना करें. 12 गेंदों में 39 रन बनाए जा सकते हैं. मनोज ने इससे पहले कई बार बनाए भी है. हो, परंतु ती स्पर्धा अजय वेगळी होती. ही स्पर्धा वेगळी आहे. आज संघ अपोजिट वेगळा आहे. आजची वेल वेगळी आहे आणि गोलंदाज सुद्धा वेगळा आहे. राकेश सध्या आता मात्र मार्गस्थ झालाय. इथून तुम्हाला एखादा हायलाइट प्रमाणे खेळावं लागेल. 12 चेंडू 39ची गरज. पहिला चेंडू चांगला लेंथवरती पाहतोय. अगदी बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झालाय. त्यामुळे पाहतो की टक साऊंड मात्र इथपर्यंत पोहोचलाय. आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव मात्र या ठिकाणी गोलंदाज राकेशने मात्र खर्च केली. आणि येणाऱ्या आता मात्र 11 चेंडूमध्ये समीकरण
38ची गरज. बहुत बढ़िया गेंद, बिल्कुल ब्लॉक होल में रखी हुई गेंद थी. बल्लेबाज के पास कोई ज्यादा अवसर नहीं थे इस गेंद पर बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, लेकिन इनसाइड एज लगा और केवल 1 रन लेने का अवसर वहां पर बैटर विकी के पास. लेकिन सांगेत टीम के लिए शायद ये अच्छी बात हो सकती है कि स्ट्राइक अब मनोज के पास आ चुकी है. 5 गेंदों में 12 पर बैटिंग कर रहे मनोज. 1 चौका 1 छक्का जड़ चुके हैं. परंतु अजय मनोज पाटील पूर्णपणे फिट नाही, इंजर्ड आहे. परंतु म्हणतात ना की जखमी शेर अगदी घातकी असतो आणि जरूर मॅक्सवेलचा अंदाज जर इथे जर रूप धारण जर अवतारलं तर मात्र मनोज पाटील इथून सुद्धा मात्र या सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. अगली गेंद ओ जाने दिया. आ बैल मुझे मार कहावत आपने सुनी होगी, लेकिन अब यहां पर क्या कहे, आ बॉल मुझे मार. याच अनुषंगाने मात्र तात्या शेटनं अनेक गोलंदाजांच्या ऐतिक फलंदाजांच्या इष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या आणि ते दृश्य आता मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मात्र या ठिकाणी चेंडूची लेंथ आणि मिडल एसटी मात्र तिथे उद्ध्वस्त केली आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये मनोज पाटील सबसे फेल ठरलाय असं म्हणावं लागेल. क्या कर रहे थे मनोज पाटिल, क्या भूल गए थे कि उनके हाथ में बल्ला है, और क्या ये भी भूल गए थे कि वो बल्ला चलाना भी है. पैरों के पीछे से काम तमाम हो चुका है मनोज का. बड़ा झटका लगा है सांगे टीम को और स्थिति और भी मजबूत होती हुई खांडवल टीम की इस मैच में. नए बैट्समैन प्रांजल. ये क्या हो रहा है, अविश्वसनीय. खऱ्या अर्थानं या सॉंगचे जे बोल आहेत खरोखर त्याचे आपण साक्षीदार आहोत. असं ठाणे जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये असं कुठलंही गाव नसेल की त्या गावामध्ये तात्या शेठचं नाव नसेल. परंतु या ठिकाणी काय होतो अजय, या दोन्ही फलंदाज सेम टू सेम पद्धतीने बाद झाले. कुठेतरी मात्र या ठिकाणी ज्या चुका होत आहेत त्या मात्र कुठेतरी मात्र लवकरात लवकर दुरुस्त करावं लागतील. परंतु गोलंदाज राकेश इज ऑन हॅट्रिक. 9 गेंदों में 38 चाहिए. पिंटो आए हैं हैट्रिक पर. बोल्ट की भी हैट्रिक हो सकती है, लेकिन ओवर पिच उठा के खेल दिया है. झन्नाटेदार शॉट. 6 रन. आणि आता मात्र समीकरण आपण जर इथे पाहिलं तर 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 32 धावेची गरज. आणि या षटकारानं सामना अजय पिंटू पाटील जिवंत केलाय. निश्चित ही रूप से अभी भी मैच में जान है. इस बार पैडल स्वीप करना चाहते थे, थोड़ी चतुराई दिखाने का प्रयास. ये भी गेंद बिल्कुल ऊपर डाली थी, लेकिन पहले ही सोच कर बैठे थे कि शॉट फाइनल के बगल में से निकालना है, लेकिन बीट हुए. डॉट डिलीवरी. वापसी करते हुए गेंदबाज राकेश. बहुत अच्छा ओवर. 2 विकेट्स भी चटका चुके हैं और सिर्फ 7 रन खर्च किए हैं. ओवर की अंतिम गेंद प्लेन मिस. एक और डॉट डिलीवरी और इसके साथ ही 4 ओवर का खेल समाप्त. स्कोर 45 रन 5 विकेटों के नुकसान पर. आखिरी ओवर में 32 रनों की जरूरत सांगे टीम को जीतने के लिए. तर निश्चितपणे आपण या ठिकाणी ओव्हर इनिंग ब्रेक मध्ये आहोत. तर ज्यांची आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख मान्यवर म्हणून आज आपण उपस्थिती पाहिली. या स्पर्धेचा आनंद द्विगुणित झालेला आहे. अगदी व्यासपीठावरती आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सर्वांचे लाडके प्रिय व्यक्तिमत्व, युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय सुजितदादा पाटील अर्थात तात्या शेठ आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. हा सन्मान रॉकी अर्थात राडी यांचा असेल. हा सरपंचमध्ये ग्रामस्थ मंडळ किरवलीचा असेल आणि हा सन्मान RD11 किरवली संघाचा असेल. उबदार बॅची शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन तर आपण सन्मानित करीत आहोत. सायनाजी पाटील आपण जॉईन व्हा. दिगाडकर आणि सायनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण तात्या शेठांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय.
आणि असंच प्रेम तथाशित आपलं किरवली गावावरती आरडी किरवली संघावरती राहील याच आम्ही अपेक्षा बाळगतो. आज त्याच्या सुट्टीला संपूर्ण त्याचा मित्र परिवार, संपूर्ण त्यांचा हा संपूर्ण दाफा, सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. कारण आपण वेळेत वेळ काढून या स्पर्धेचा आनंद द्विगुणित केला आणि तात्याशेठ यांच्या माध्यमातून आयोजक आरडी यांचा सन्मान इथे मात्र केला जातोय. हा प्रेम आहे तात्याशेठ यांचा, आयोजकांचा सन्मान आणि त्या आयोजकांमध्ये जे ऑफिशियल असतात त्यांना सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीने ते मान देत असतात. खऱ्या अर्थानं ते क्रिकेटचे लवर आहेत. धन्यवाद. आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच योगी. शेवटच्या षटकाला प्रारंभ झालाय. पहिल्या बॉलवर फक्त 1 धाव आली आहे आणि आता 5 बॉल्समध्ये तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे. 5 षटकार जर आले तर सामना टाय होऊ शकतो आणि सुपर ओव्हर पाहायला मिळू शकते. बोलायला सोपं आहे, करायला फार कठीण. प्रयत्न केलाय पुल शॉट, परंतु मिस टाइम फटका. बॉल हवेत आहे, फिल्डर झेपावतोय, थोडासा दूर राहिलाय. बॉल मैदानाच्या आतमध्येच आहे, जास्त धावा मिळणार नाहीत. 2च धावा मिळताना दिसत आहेत आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. विजयाच्या उंबरठ्यावर आपण बघतोय जय गावदेव खांडवळ संघाला. खांडवळ संघानं पहिला सामना गमावला होता या स्पर्धेमध्ये, मात्र मागचा सामना त्यांनी जिंकला आणि आता या मॅच मध्ये देखील विजयाकडे वाटचाल सुरू आहे. अप्रतिम बाउन्स बॅक, अफलातून बॉल, परंतु बॉल मागे चाललाय. 22च्या रूपात 4 धावा, चौकार. निश्चितपणे आपण म्हणू शकतो अजय की तुम्ही या ठिकाणी या सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण केलेले आहे जय गावदेव खांडवळ संघानं. आणि आपण जर त्या संघाचा विचार अजय केला तर आज तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यांचा चांगला खेळ राहिला आहे. कारण फलंदाजांनी योग्य ती धावसंख्या उभारली, गोलंदाजांनी या चांगल्या प्रमाणात अटॅक केला आणि आउटफिटमध्ये चांगली साथ गोलंदाजाला मात्र फिल्डरच्या वतीनं मिळाली. नॉकआउट मॅचेस मध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. चेंज ऑफ पेस, काय गोलंदाजी पाहायला मिळते. या अगोदर भन्नाट वेगानं यॉर्कर लेंथवर बॉल टाकला होता, हाही फुलर लेंथवर टाकलाय, परंतु स्लोवर डिलिव्हरी. हो, आणि या स्लोअर डिलिव्हरी जर आपण पाहिली तर टप्पा सुद्धा एक अचूक तिथे मात्र त्याने पीक केलाय. आणि त्याच्यावरती पाहतो की पूर्णपणे फलंदाज पिंटू पाटील बीट झालाय. सुरुवात संघाने चांगल्या प्रमाणे केली होती. पॉवर प्लेच्या खेळामध्ये चांगल्या प्रमाणे धावा आल्या होत्या, परंतु नॉन पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी चांगल्या प्रमाणे पाहिली. फटका अभ्यास केला, टायमिंग प्रॉपर नाही, शॉट स्ट्रायकरला फिल्डर तैनात. ओहो, दीपेश कडून मात्र इथे चूक घडली, परंतु ही चूक आता जास्त महागात काही पडणार नाहीये, हे खांडवळ संघाला सुद्धा माहिती आहे. कारण इथून मात्र फक्त या ठिकाणी एक लिगल बॉल टाकायचा आहे आणि विजयापासून खांडवळ संघाला कोणी आता मात्र या ठिकाणी दूर ठेवू शकत नाहीये. पहिला सामना पराभूत झाल्यानंतर मागच्या मॅच मध्ये धनेश 11 कुक्सी टीमला त्यांनी पराभूत केलं, त्यांना या स्पर्धेच्या बाहेर काढलं आणि आता सांगी संघाचं अस्तित्व संपुष्टात येत आहे या स्पर्धेमध्ये. शेवटचा बॉल, चांगला फटका, हुक केला, षटकार, परंतु वेळ निघून गेलेली आहे. सांगी संघाचा पराभव, सामना जिंकलाय जय गावदेव खांडवळ संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जय गावदेव स्पोर्ट्स खांडवळ. सौरभ